हरि ओम. आज गुरुवार 3 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की संतांना कसं ओळखावं. ऐकूया. धान्यामध्ये काही खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदूळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेलं तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरं पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूची लक्षणं पुष्कळ दिलेली असतील, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असं नाही. साधूचं एकच अचूक लक्षण सांगता येईल ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावं तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहे तसं दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असं समजावं. आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भागावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असं म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असं समजावं. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावं. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा आपलं चित्त अशुद्ध आहे असं समजून आपण परमात्म्याची करुणा भागून त्याला शरण जावं आणि माझं चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असं केलं म्हणजे आपलं चित्त शुद्ध होत जातं आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असतं. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपं असतं ते. हे जसं खरं आहे ना, त्याप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळतं. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचं मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचं चालणं हळू, बोलणं मृदू असतं. तो सर्वांना प्रिय होतो. जगातलं आपलं समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीनं आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असतं. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे. माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो ना तो साधू. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.